कॅल्शियम नायट्रेट देतोय आपण लिक्विड फॉर्ममध्ये ॲपल बोरला. कांद्याचं रोप तयार होत आलेलं आहे. आता पुन्हा त्याच्यावरती करपा पडतोय, पिवळं पिवळं हे बघू शकता. त्याच्यावर परत फवारा मारावा लागेल आणि रोटर मारलं गेलं आहे. आता पुढची तयारी करावी लागेल. पाईप पसरून नळ्या हे कराव्या लागतील. आज पुन्हा पेरू आणि सीताफळ काढले. आता सीताफळचं शेवटच झालेलं आहे. 4-5 कॅरेट सीताफळ आणि 3-1 कॅरेट पेरू निघाले. 3 डिसेंबरला. आज 4 डिसेंबर. सगळीकडे आज ढगाळ हवामान आहे आणि बाष्प वाढलेलं आहे. अशा याच्यात आता हे पिवळापणा पातीच्या याच्यात पडायला सुरुवात झालेली आहे. हे बघू शकतो आपण. मागच्या वर्षी सुद्धा असंच वातावरण होतं आणि बरंच 90% म्हणजे पूर्ण ओळी. बुरशीनाशक आहे 10 ml. हे कीटकनाशक आहे आणि हे स्टिकर आणि हे टॉनिक म्हणून आहे. याचा आज आपण फवारा घेतला आहे उड्याला. हे 5-7 दिवस वातावरण खराब सांगितले तर हे घेणं गरजेचं आहे. हे पिवळे पिवळे शेंड्याच्या इथे झालेलं आहे, त्याच्यामुळे फवारा चालू केला आपण. ॲपल बोर सुद्धा एक 15-20 दिवसाच्या निघण्याच्या टप्प्यात आली, त्यासाठी आपण हा फवारा मारतोय. आपण त्याला कीटकनाशक होतं ते M45 आणि एक साईज वाढण्यासाठी औषध आहे, याचा फवारा मारतोय आपण. ॲपल बोरला फवारा मारणं चालू आहे आता. आणि हे इथे लाकडं ठेवलेले आहे ॲपल बोरचे. बऱ्यापैकी अंधार आहे तिथे आणि माशांची हालचाल दिसते, मधमाशांची. कोणत्या प्रकारचे आहे हे बघावे लागतील. हे बघा आवाज येत आहे. हां, लाकडांवर नको उडवू, फक्त मधमाशांसाठी. बाहेर होत आहे तर त्यांच्या आकारावरूनच अंदाज येत नाही, पण जर अंधाऱ्या जागेत असेल तर सातेरी सुद्धा असू शकतं. आणि जर सातेरी असतील तर आपल्याकडे एक मधाची पेटी आहे. आपण बघू अजून 1-2 महिन्यानंतर त्याच्यात टाकता येईल का काय, जर सातेरी असतील तर. ॲपल बोरला पाणी भरणं चालू आहे.